नमस्कार, माझं नाव डॉक्टर देविका देशमुख. मी संचालिका आहे केरळ आयुर्वेदिक क्लिनिक, विलेपार्ले, पूर्व, मुंबई येथील. शुभमंगल सावधान. शुभमंगलात काय काय सावधानी आपण घेतली पाहिजे याबद्दलचा आजचा एपिसोड आहे. सावधान जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यात कुठल्या कुठल्या सावधान आपण बाळगल्या पाहिजेत. जसं की जेव्हा एक लग्न जुळून येतं तेव्हा मुलामुलीची पत्रिका बघितली जाते, त्यांचे गुण बघितले जातात, गण बघितले जातात, गोत्र बघितलं जातं. तसंच सध्या नवीन हे काय बघितलं जात आहे बरं, ते म्हणजे आहे ब्लड ग्रुप. तुमचे ब्लड ग्रुप्स सेम आहेत का, आणि तसे असतील तर तुम्ही लग्न करू शकता का. आजचा आपला टॉपिक खूप खास आहे, पण त्याआधी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की गेले 15 वर्ष मी फिमेल फर्टिलिटी, PCOS, PCOD, फायब्रॉइड्स, पेरीमेनोपॉझल, मेनोपॉझल आणि प्युबर्टी रिलेटेड फिमेल गायनाकोलॉजिकल इश्यूजबद्दल प्रॅक्टिस करते. माझी आई ही MD गायनाक आहे आणि वडील MD सर्जरी, पण आम्ही सगळे मिळून पंचकर्म प्रॅक्टिस करतो. त्यामुळे आजचा आपला टॉपिक हा फार महत्त्वाचा आहे, जिथे आपण बऱ्याच काही गोष्टी डिस्कस करणार आहोत. हा जो ब्लड ग्रुपचा जो प्रश्न आहे ना, हा फार त्रास देतोय बरं का आम्ही सगळ्या डॉक्टरांना. अनेक गोष्टी आहेत त्याच्या मागे. तुम्हाला हे माहिती आहे की देर आर 4 ब्लड ग्रुप्स, बरोबर. A, B, AB आणि O, आणि त्याच्याच बरोबर ज्याला आपण RH फॅक्टर्स म्हणतो ते 2 आहेत, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. म्हणजे आता या 4ही ब्लड ग्रुप्समध्ये आयदर पॉझिटिव्ह असणार आहे किंवा निगेटिव्ह असणार आहे. जेव्हा कपल्स एकत्र येतात तेव्हा त्याच्यात कोणीतरी पॉझिटिव्ह आणि जर निगेटिव्ह असेल तर त्यांनी लग्न करू का नये हा प्रश्न मेनली आपल्याला सगळ्यांना उद्भवतोय, हो की नाही. त्याचं उत्तर हे आहे की जरी तुम्ही पॉझिटिव्ह असाल किंवा निगेटिव्ह असाल, तुम्ही लग्न जरूर करू शकता. प्रश्न कधी येतो, जेव्हा बाळ हवं असतं तेव्हा. तुम्ही वेगळ्या वेगळ्या ग्रुप्सचे म्हणजे ब्लड ग्रुप्सचे असाल आणि तुम्हाला कोणी लग्न करू नये असं सांगत असेल तर हे साफ खोट आहे. तुम्ही डेफिनेटली लग्न करू शकता आणि डेफिनेटली तुम्हाला चांगलं मूलही होऊ शकतं. पण ॲट द सेम टाइम जेव्हा मूल होतं तेव्हा आईचं जर पॉझिटिव्ह असेल आणि मूल पॉझिटिव्ह नाही झालं, किंवा आईचं निगेटिव्ह ब्लड ग्रुप असेल आणि मूल निगेटिव्ह नाही झालं आणि उलट झालं पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, तर मग त्या दरम्यान डॉक्टर्स तिला एक इंजेक्शन देतात जेणेकरून तिला पुढे कन्सीव्ह व्हायला त्रास होऊ नये. त्यामुळे आईने ही काळजी घेतली पाहिजे की डिलिव्हरी झाल्यानंतर 1 तासात बाळाचं आपल्याला ब्लड ग्रुप कळतं आणि ते कळल्यानंतर हे इंजेक्शन मात्र घ्यावं, बास. बाकी त्याच्या मागे काहीही रिझनच नाहीये की यू कॅनॉट गेट मॅरिड. सो आपल्या आजच्या व्हिडिओतून आपल्याला हे समजतंय की कुठलाही ब्लड ग्रुप का असेना, यू कॅन डेफिनेटली गेट मॅरिड. जस्ट सी टू इट दॅट यू आर mentally, physically, spiritually and in all other levels in the same group, means you are a team. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, not your blood group.